असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आंदोलनामध्ये आज माझे दोन भाऊ लक्ष्मणराव हाके आणि बारमारे उपोषणाला बसलेले आहेत। आता मी इथे येण्याचं कारण, मी इथे सरकारही नाही ना मी विरोधी पक्ष आहे, मी इथे आलेली आहे ती वंचितांची लढण्याची वसा मुंडे साहेबांनी दिला ते म्हणून मी इथे आलेली आहे। आणि म्हणजे आले ते काहीही न करत आले, कारण 2 दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेलेले आहे। मला भेटल्या आता आमचे भाऊ लक्ष्मण रडायला लागले, म्हणजे लक्ष्मणदादा का रडताय? तो मला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या तुमच्या पराभवानंतर, हे मला बघून रडू येते। ही परिस्थिती हाताळत असल्यामुळे मी असा विचार केला की याला कुठलेही राजकीय वळण नाही लागलं पाहिजे। मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय ते ऐकते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्यांना मी शब्द देते। आणि असं मी म्हणत असताना सरकार आलं, कारण धनुभाऊ हे कृषी मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे, त्यामुळे आता सरकारला मला तिकडे जाऊन म्हणण्याची गरज नाही। मी धनुभाऊला सांगते की सरकारकडे म्हणणं आम्ही तुमच्या माध्यमातून मांडणारच आहोत। आज आमचे मुंडे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आम्ही जन्मल्याच्या आधी ते आमदार झालेले तेव्हापासून ते काम करत आहेत। आज यांचं म्हणणं ऐकावं सर्वांनी, ही सर्वात महत्वाची माझी मागणी आहे। आंदोलन या राज्यात देशात कोणीही कर्तव्य, लोकशाही त्यांचा अधिकार आहे। या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलनांना तेवढा सन्मानही देण्याची आवश्यकता आहे आणि त्याला गांभीर्याने घेण्याची देखील आवश्यकता आहे। जिथे कमी तिथे आम्ही, मला असं वाटलं की इथे सुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन यांचं ऐकलं पाहिजे आणि यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। मी या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी, यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक मी दुवा बनण्यासाठी आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून याच्यात न्याय देण्यासाठी आहे। पण इथे या भावांनी आज पाणी सोडले, त्यांची तब्येत खालावत आहे, चेहरे त्यांचे टवटवीत आहेत, कारण संघर्ष हा 5वीला पुरलेला आहे आणि त्यामुळे 5-6 दिवस जरी उपाशी राहिला तर भटका विमुक्त ओबीसी उपाशी दिसत नाही, कारण त्याच्या पिढ्या उपाशी राहिल्याची त्यांना सवय आहे। विकासापासून वंचित डोंगर कपाऱ्यात जाऊन जीवन बनवणारा हा माझा समाज, वंचित असा समाज, या समाजाचे काय आवाज आहे, आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने, असा माझा आग्रह आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोनही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की आमच्या भावांनी, दोघाही भावांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक मागण्या आहेत, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा नाही लागत हे आम्हाला समजावून सांगा। आवश्यक पद्धतीने जर सर्टिफिकेट ओबीसीचे दिले जात असतील तर त्याचा एक श्वेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्या, ही साधी मागणी आहे त्यांची। तुम्हाला आठवत असेल, मी पण पत्रकार परिषद घेतली तेव्हा हेच म्हटलं, वैद्य वंचित समाजाला वैद्य पद्धतीने दिला गेलेल्या हक्काला आमचा विरोध नाही, मराठा आरक्षणाला आमचा विरोध असल्याचं कारण नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने जर सर्टिफिकेट दिले जात असतील, चुकीच्या पद्धतीने जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं म्हणलं जात असेल तर याच्याबद्दल यांचं समाधान, तुमचं समाधान, माझं समाधान करणारं उत्तर सरकारने द्यावं आणि या दोघांच्या तोंडामध्ये पाणी घालून त्यांना उपोषण सोडवण्यासाठी इथे सन्मानाने यावं, अशी माझी मागणी आहे। मी माझ्या हातून थोडं असं म्हणायला आणले, माझी तेवढी पात्रता नाही, मी तेवढी मोठी नाही। सरकार म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ज्या सन्मानाने उपोषण या राज्यात सोडले जातात त्याच सन्मानाने या दोघांचं उपोषण सोडलं जावं।
असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.